भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज टी20 विश्वचषकाची फायनल. सलग दुसऱ्यांदा टीम इंडियाला जेतेपदाची संधी. फायनलसाठी दोन्ही संघ सज्ज. टीम इंडियाच्या विजयासाठी देशभरामध्ये प्रार्थना, मंदिरांमध्ये होम हवन आणि पूजा अर्चा. अहमदाबादमध्ये सामना बघण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी. ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताचा लक्ष्य सेन खेळणार अजिंक्यपदासाठी. 2001 पासून भारताला अजिंक्यपदाची प्रतीक्षा. चीनच्या ताइपे के विरुद्ध आहे अंतिम सामना. इस्रायलचा इराणची राजधानी तेहरानमधल्या तेलाच्या विहिरीवरती हल्ला. भयंकर आग भडकली. डेपोमधलं तेल गटाराच्या पाईपांमध्ये घुसल्यामुळे शहरातल्या अनेक भागांमध्ये आग. नवव्या दिवशीही इराण युद्धामध्ये हल्ले आणि प्रतिहल्ले सुरू. तेहरानमध्ये बॉम्ब वर्षाव. कित्येक शहरामधल्या तेल डेपोंना बनवलं लक्ष्य. लेबनॉनमध्ये रात्री उशिराच्या हल्ल्यात 45 जण ठार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इंग्लंडवरती संतापले. युद्धाला आठवडा झाल्याच्या नंतर पाठवलेल्या 2 लढाऊ विमानांची गरज नाही असं फटकारलं. इंग्लंडचं वागणं लक्षात ठेवू असाही इशारा. पश्चिम बंगालमधल्या राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाकडे ममता बॅनर्जींची पाठ. हा फक्त राष्ट्रपतींचा नाही तर संविधानाचा अपमान. जनता तृणमूल काँग्रेसला माफ करणार नाही, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. नितीश कुमारांचे पुत्र निशांत कुमार यांचा जेडीयूमध्ये प्रवेश. नितीश कुमार यांच्या पश्चात सांभाळणार बिहारची धुरा. उपमुख्यमंत्रीपद मिळतं का आणि भाजपचा मुख्यमंत्री कोण याची उत्कंठा. पुण्यामधल्या पहिल्या दुमजली उड्डाणपुलाचं लोकार्पण. विद्यापीठ रस्ता, पाषाण आणि बाणेरमधील वाहतुकीची कोंडी सुटण्याची शक्यता. तर पुलाला अजित पवार यांचं नाव देणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सातारा जिल्ह्यामधल्या बावधनमध्ये जगप्रसिद्ध बगाड यात्रेला सुरुवात. राज्यामधील लाखो भाविक बावधनमध्ये भैरवनाथाच्या बगाडाला अमेरिकन डॉलर्सची माळ अर्पण.